सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाटमाथा परिसरातील वांजुळपाडा येथील एकनाथ चिंतामण मेघा यांच्या शेतातील घराला शुक्रवारी रात्री 8:30च्या सुमारास आग लागली. यात रोख रक्कम ₹1.5 लाख, धान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. यात जवळपास 5 ते 6 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे. मात्र सुदैवानं जीवितहानी टळली आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. वांजुळपाडा येथील प्रभावती एकनाथ मेघा हे डोंगरी देव बघण्यासाठी गावात गेले असताना ही घटना घडली. त्यामुळे सुदैवानं जीवितहानी टळली. गावातील नागरिक प्रकाश झोपळे हे आपल्या शेतीला पाणी भरण्यासाठी जात असताना घराला आग लागली हे बघितलं. तसंच गावातील नागरिक यांच्याशी संपर्क साधला. परंतु इतक्यात आगीनं रौद्ररूप धारण केल्यामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं होतं. प्रकाश झोपळे, मधुकर झोपळे, रमेश पवार, दिलीप पवार, कांतीलाल पवार यांनी मदतीला येत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्यानं सर्व घर जळून खाक झालं. शनिवारी नागशेवडी येथील तलाठी सचिन निकम व कोतवाल रघुनाथ गांगुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे. प्रशासनानं कुटुंबाला अर्थसहाय्य करावे अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. जन्मत लाईव्ह न्यूज करता बोरका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट.